नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकार फाउंडेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बघा, आता MPSCची एक्झाम येणार आहे, तर त्यासाठी आपलं MPSC प्रिलिम्सला फोकस म्हणून डेमो लेक्चरची एक जी सिरीज आहे ती चालू आहे। त्यामध्ये आजचं भूगोलाचं आपलं चौथं लेक्चर आहे। ज्याप्रमाणे आतापर्यंत आपली सिरीजचं या सब्जेक्टचा आपण टॉपिकला धरून, जसं इम्पॉर्टंट टॉपिकला धरून जी म्हणजे जो फोकस केलेला आहे टॉपिक्सवर, त्या अनुषंगाने आज आपण वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर याची कंपोजिशन आणि स्ट्रक्चर बघणार आहोत। सर कॅमेरा, ज्याला आपण मराठीमध्ये संरचना आणि संघटना असं म्हणतो, बरोबर आहे? संरचना आणि संघटना परीक्षेच्या दृष्टीने हा जो टॉपिक आहे वातावरणाचा, त्याही मध्ये संरचना आणि संघटनेचा यावर अनेकदा प्रश्न येतात। प्रीमध्ये येत आहेत, मेन्समध्ये येत आहेत। त्याही शिवाय जर आपण या टॉपिकचा बेस बघितला तर भूगोलामध्ये आपण जेव्हा क्लायमेटोलॉजी शिकतोय, म्हणजे हवामानशास्त्र शिकतो आहे, त्यामध्ये आपल्याला एक फार असा भक्कम बेस या टॉपिकचा दिसून येतो। म्हणजे हा फक्त परीक्षेसाठीच नाही, तर भूगोल हा तुम्हाला विषय पण सविस्तर शिकण्यासाठी हा टॉपिक शिकणं फार महत्त्वाचं असतं। ठीक आहे, तर आज आपण अशा प्रकारे वातावरणाची संरचना आणि संघटना कम्प्लिटली समजून घेऊ। ज्या प्रकारे आतापर्यंतच्या आपल्या लेक्चरचा म्हणजे जो स्वभाव राहिलेला आहे, त्यामध्ये आपण कसं मूव्ह केलं आहे की आधी आपण प्रश्न बघतोय की प्रिव्हियस इयरला कोणकोणते प्रश्न कसे आले होते, त्यानंतर आपण सविस्तर टॉपिक बघतो। तर त्या अनुषंगाने इथे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, विल जस्ट हॅव अ ग्लान्स ऑन इट आणि मग आपण पुढे जाऊयात। बघा, मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, यामध्ये विचारले आहे की तपांबर। आता तपांबर काय असतं हा प्रश्न तुम्हाला पडेल, तर आपण संरचनेमध्ये हे सगळं शिकू। तुम्ही फक्त बघा की प्रश्न आहे काय, ओके, की तपांबरामध्ये तापमान 6.4 डिग्री सेल्सिअस च्या दराने किती मीटरला कमी होते। ठीक आहे, तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हा आपण पुढे बघूया त्याचा आन्सर काय येईल। त्यानंतर ओझोन वायूचा थर, ओझोनचा थर आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या अवतीभोवती आहे, तर तो एक्झॅक्टली कोणत्या लेयरमध्ये आहे हा प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, आपण कन्सेप्ट समजल्यानंतर हे प्रश्न एवढ्या म्हणजे वरवर विचारलेले आहेत की आपल्याला सोडवताना काहीच वाटणार नाही। त्यानंतर आहे हा थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, म्हणजे इथे थोडंसं आपल्याला लॉजिक लावून हा सॉल्व करायचा आहे। सेम जो लॅब्स रेटवर आपल्याला प्रश्न होता पहिला की 6.4 डिग्री सेल्सिअसला किती किलोमीटरला कमी होते, तर तेच लॉजिक लावून आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर दिवसातील सर्वाधिक तापमान या वेळेत असते, तर हा ॲक्च्युली तापमान चॅप्टरमध्ये आपण शिकू शकतो, किंवा वातावरण बघतानाही आपल्याला दिसून येईल की वातावरणाचं जे डिव्हिजन आहे, ठीक आहे, वातावरणाचं जे विभक्तीकरण आहे ते तापमानाच्या हिशोबाने केलेलं आहे, म्हणून हा क्वेश्चन मी इथे पण टाकला। ठीक आहे, तर मॅक्सिमम टेम्परेचर आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या वेळेमध्ये असतं, ते आपण सगळं बघूयात पुढे। त्यानंतर तापमानाचे उभे वितरण हे कोणत्या घटकावर अवलंबून असतं। ठीक आहे, अक्षवृत्त, उंची, उंची म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची, ज्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो। त्यानंतर समुद्र सानिध्य, समुद्राच्या किती जवळ आहे, दूर आहे, बरोबर आहे, आणि ओशन करंट्स, ठीक आहे, सागरी प्रवाह, तर ते पण आपण शेवटी या सगळ्यांना सॉल्व करूयात। त्यानंतर आपल्याला लेयर्स दिलेले आहेत ॲटमॉस्फिअरच्या, जे कंपोजिशनमध्ये आपण शिकू, आणि त्या आपल्याला लावायच्या आहेत उंचीनुसार। ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये। ओके, आता आपण सरळ टॉपिककडे जाऊयात। वातावरण जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणतो, तर व्हॉट वी एक्झॅक्टली मीन की ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या अवतीभवती आपल्याला एक अशा प्रकारचं ब्लँकेट दिसून येतं। ठीक आहे, चारही बाजूला, त्या ब्लँकेटलाच आपण काय म्हणत असतो, वातावरण। ठीक आहे, याशिवाय तुम्ही लिथोस्फिअर हा शब्द ऐकला असेल, ज्याला शिलावरण असं म्हटलं जातं। त्यानंतर एक असतं जलावरण, ज्याला हायड्रोस्फिअर असं म्हटलं जातं। ठीक आहे, आणि हे तिन्हीही मिळून काय बनते, बायोस्फिअर बनते, म्हणजे जीवावरण।
ठीक आहे. जिथे संपूर्ण सजीव सृष्टी जी आहे म्हणजे एकदम मायक्रोब्स पासून तर ह्युमन बीइंग्स पर्यंत जी पूर्ण सजीव सृष्टी आहे या जीवावरणामध्ये वावरत असते, बरोबर आहे, बायोस्फिअरमध्ये वावरत असते. आणि बायोस्फिअरचा भाग आपण कशाला म्हणतो तर शिलावरणाला म्हणजे लिथोस्फिअर. ठीक आहे. जेव्हा आपण इंटेरियर ऑफ द अर्थ शिकू तेव्हा आपण शिकू की पृथ्वीला कशा प्रकारे हे जे वरचा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे ना, ज्या धर्तीवर तुम्ही आम्ही आज उभे आहोत त्याला आपण भूकवच म्हणतो, बरोबर आहे. मग इथे काही ठिकाणी दगड असतात है ना, भूमी असते आणि काही ठिकाणी जल असते. मग जिथे पाणी असेल त्याला आपण जलावरण म्हणू आणि अदरवाईज जिथे माती असेल त्याला आपण शिलावरण म्हणू. कारण की शिला म्हणजे काय, खडक, आणि खडकावर जी आहे ती जमीन जी आहे ती स्टेबल झालेली आहे. आणि तिसरं म्हणजे वातावरण, जे आज आपण बघणार आहोत. तर वातावरण मी काय सांगते, पृथ्वीच्या अवतीभवती ही जी लेयर आहे, ठीक आहे. आता ही कशाने बनलेली आहे हे आपण पुढे पाहू, पण ही जी लेयर आहे, हे जे ब्लँकेट आहे याला आपण काय म्हणतोय, वातावरण असं म्हणतोय. बरं, पण आता हे जे वातावरण आहे, हे जे ब्लँकेट आहे, हे एक सिंगल ब्लँकेट नाही आहे. ठीक आहे. हे ब्लँकेट ते ब्लँकेट आहे जे आपण जेव्हा थंडी लागून आपल्याला ताप येतं ना, तेव्हा आपण काय एका ब्लँकेटने आपलं भागतं का, नाही भागत, आपण 4-5 ब्लँकेट अंगावर घेतो. अगदी तसंच इथे पृथ्वीनी 5 ब्लँकेट्स अंगावर घेतलेली आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की हे जे वातावरण आहे याचे 5 थर आपल्याला असे दिसून येतील, जे आपण पुढे आज अभ्यासणार आहोत, काय आहेत, कसे आहेत. ओके. बरं, आता आपण इतिहासापासून थोडंफार समजून घेऊ की हे वातावरण निर्माण कसं झालं, बरोबर आहे ना. आता एकदम तुम्हाला संरचना सांगून काय द्यायची, थोडंसं मागचं बॅकग्राऊंड सांगितलं तर तुम्हाला ते आठवण ठेवायला किंवा समजायला इझी जाईल, बरोबर आहे. म्हणजे पाठ काही करायचं काम राहणार नाही. बघा, जे वातावरणाचं इव्हॉल्युशन झालेलं आहे, बरोबर आहे, वातावरण, इथे एक थोडंसं एक पिक्चर पण काढूयात त्याचं. हां, याचं हे जे इव्हॉल्युशन झालं आहे हे एक्झॅक्टली कसं झालं, ठीक आहे. तर 3 स्टेजेसमध्ये झालं. स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3. 3 स्टेजेसमध्ये हे जे वातावरण आहे पृथ्वीच्या अवतीभवतीचं याचं इव्हॉल्युशन आपल्याला झालेलं दिसून येते. मग ही जी पहिली स्टेज होती, आणि बरं ह्या स्टेज 5 आणि 10 वर्षाच्या नव्हत्या, ह्या अनेक अब्ज वर्षांच्या स्टेजेस राहिलेल्या आहेत, बरोबर आहे. ही जी पहिली स्टेज होती विद्यार्थी मित्रांनो, या स्टेजमध्ये आपल्याला माहिती आहे की विश्वाच्या उत्पत्तीचे अनेक सिद्धांत आहे, पण त्यापैकी जे बिग बँग थेअरी आहे ना, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो महाविस्फोटक सिद्धांत. या सिद्धांतानुसार जेव्हा एक जोही मॅटरचा गोळा होता तो फुटला आणि त्यापासून काय अनेक छोटे छोटे जे गोळे होते ते अवतीभवती ब्रह्मांडामध्ये असे पसरायला लागले, बरोबर आहे. आणि वन ऑफ देम वॉज अर्थ, पृथ्वी त्यांच्यापैकी एक होती, बरोबर आहे. आपण समजू की ही पृथ्वी आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला फक्त पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करायचा आहे. तो विल जस्ट सी की पृथ्वीवर काय सीन होता. मग सर्वप्रथम हे जे मॅटर होतं, म्हणजे ज्या मॅटरपासून हे पृथ्वी बनत होती ते सगळ्यात गरम होतं, तो गरम गोळा होता. तर ही ती स्टेज होती, पहिली स्टेज. तर याला इंग्लिशमध्ये रिडक्शन स्टेज असं म्हटलं जाते. ओके, रिडक्शन किंवा रिड्युसिंग स्टेज असं म्हटलं जाते. रिड्युसिंग म्हणजे का, की या स्टेजमध्ये हळूहळू पृथ्वीचं तापमान कमी व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे. आणि या स्टेजमध्ये सर्वात जास्त हायड्रोजन आपल्याला पृथ्वीवर असलेलं दिसून येतं. बरं, ठीक आहे, इथपर्यंत बघू. आणि त्यानंतर या स्टेजमध्ये आपल्याला ऑक्सिजन दिसून येत नाही, बरोबर आहे. मग आता या स्टेजमध्ये फक्त एवढंच आहे की तो गोळा होता आणि हळूहळू थंड व्हायला सुरुवात झाली. सगळे जे आपल्याला वायू आहेत, बाकी सगळं आतमध्ये पृथ्वीच्या सध्या काय म्हणतो त्याला गरम खदखदतच आहे ना. तर रिड्युसिंग फक्त एवढं की त्याचं टेम्परेचर जे आहे, तापमान जे आहे ते रिडक्शनला इथे सुरुवात होताना आपल्याला स्टेज 1 मध्ये दिसून येते. ठीक आहे. मग पृथ्वी आपल्या स्टेज 2 मध्ये येते, म्हणजे वातावरणाच्या निर्मितीच्या आपण आता स्टेज 2 मध्ये आलेलो आहोत. इथे काय होते की हे जे वरची लेयर होती ना पृथ्वीच्या, ही वरची लेयर म्हणजे जसं संत्र्याचं वरचं साल असतं तशी तेवढी साली एवढी लेयर जी आहे ती आपल्याला थंड झालेली दिसून येते. ठीक आहे. मग आता ती थंड झाली, पण तिच्या आतमध्ये जेही मॅटर होतं ते तर अजून गरमच होतं. तर याला व्होल्कॅनिक स्टेज असं म्हटलं जाते. व्होल्कॅनिक स्टेज म्हणजे या स्टेजमध्ये जो ज्वालामुखी होते यांचे उद्रेक सुरू झाले. ठीक आहे. ज्वालामुखींचे उद्रेक सुरू झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे काय झालं की धूळ,
त्याशिवाय वेपर्स हे सगळे बाहेर, पृथ्वीच्या बाहेर इथे यांचे असे ढग जे आहे म्हणजे कंडेन्सेशन, जे संगणनाची प्रक्रिया आहे ही या स्टेज 2 मध्ये सुरू झाली. मग आता संगणन होईल विद्यार्थी मित्रांनो, तर काय होईल पुढे जाऊन? कंडेन्सेशन होऊन ढग बनतील म्हणजे पाऊस पडेल, म्हणजे काय होईल? पर्जन्य होईल. आणि पर्जन्य झाल्यामुळे जे महासागर आहेत पृथ्वीवर ते निर्माण झाले. ठीक आहे, तर ही झाली स्टेज 2. आपण काय बघतोय? वातावरणाचं इव्हॉल्युशन, कशा प्रकारे वातावरण जे आहे ते उत्पन्न झालेलं आहे. बरं, मग आता महासागर निर्माण झाले इथपर्यंत आपण आलो. काय झालं? पृथ्वीचे वरचे लेअर जे आहे, वरचं साल जे आहे ते फक्त थंड झालं होतं, आतमध्ये सगळं गरम होतं आणि आतमध्ये सगळं बॅटर जे आहे ते गरम असल्यामुळे ज्वालामुखी उद्रेक झाले, मग त्यातून जे आहे गॅसेस बाहेर पडले. पण इथेही आपल्याला ऑक्सिजन जे आहे ते जसं इंडिपेंडंट स्वतंत्र दिसून येत नाही. ठीक आहे, या स्टेजमध्ये सुद्धा नाही आणि या स्टेजमध्ये सुद्धा नाही. ते आपल्याला बाकी जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये दिसून येते, पण स्वतंत्र दिसून येत नाही. ठीक आहे, मग ढग बनले आणि पर्जन्य झाला आणि महासागर तयार झाले. आता आपण येऊया स्टेज 3 मध्ये. स्टेज 3 मध्ये काय झालं? ऑक्सिजन या स्टेजमध्ये आपल्याला स्वतंत्र दिसून येते. ठीक आहे, पण ते कसं बरं? तर या स्टेजमध्ये काय झालं? हे महासागर बनले होते. मग महासागरामध्ये जे एकपेशी जीव आहेत, अमिबा, यांचा जन्म जे आहे, जिथून आपलं जे काय आपण अँथ्रोपोलॉजीमध्ये जे शिकतो इव्हॉल्युशन वगैरे, ते सगळं जे आहे ते सुरू झालं. ठीक आहे, त्याशिवाय महासागरामध्ये H2O होतं. बरोबर आहे. तर ह्या H2Oची रिॲक्शन जी आहे ती अल्ट्राव्हायोलेट रेज सोबत झाली, जे सूर्यापासून डायरेक्ट येत होते, कारण तेव्हा जी आहे कम्प्लिटली ओझोनची लेअर आपल्याला विकसित झालेली दिसून येत नव्हती. मग त्यामुळे हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो आहे तो वेगळा झाला आणि अशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र ऑक्सिजन या स्टेज 3 मध्ये दिसून येते. त्याशिवाय कारण की सजीव सृष्टीला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, तर आपल्याला माहिती आहे की हे सगळे प्लांट्स किंवा जे अमिबा वगैरे हे सगळे फोटोसिंथेसिस करून काय करत होते? ऑक्सिजनची निर्मिती. अशा प्रकारे हळूहळू, तर समजत आहे तुम्ही की 3 स्टेजमध्ये अशा प्रकारे आपल्याला वातावरणाचं इव्हॉल्युशन झालेलं दिसून येतं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. सर्वप्रथम पृथ्वीला जेव्हा आपण वातावरणाच्या संरचनेमध्ये अभ्यासतो तर यामध्ये 2-3 प्रकारे त्या संरचना पाडल्या जातात. ठीक आहे, एक आहे केमिकल कंपोजिशननुसार, म्हणजे रासायनिक जे त्यांचं घडण असते त्या अनुषंगाने. इथे लिहूयात आपण ते. रासायनिक घडण जी असते त्या अनुषंगाने, आणि दुसरं आहे तापमानानुसार. ठीक आहे, तर पहिले आपण कन्सेप्ट थोडक्यात समजून घेऊयात आणि मग त्याला सविस्तर आपण पुन्हा एकदा रिकॉल करत सविस्तर समजत पण जाऊयात. ओके, तर रासायनिक घडण जी आहे यामध्ये 2 प्रकारे पृथ्वीच्या अवतीभोवतीच्या वातावरणाला जे आहे ते डिवाइड केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, पहिलं आहे 85 किलोमीटर्सपर्यंत, 85 किलोमीटर्सपर्यंत, ज्याला म्हणतात होमोस्फिअर. आणि दुसरं आहे त्याच्यावर 1000 किलोमीटर्सपर्यंत, ज्याला म्हटलं जाते हेटेरोस्फिअर. बघा कसं आहे, आतापर्यंत या टॉपिक्सवर क्वेश्चन्स आलेले नाहीत, पण जेव्हा हा आपल्या सिलेबसचा भाग असते, सो वी आर बाईड टू स्टडी द होल सिलेबस, राईट, की आपल्याला पूर्ण सिलेबस जो आहे सविस्तर अभ्यासावा लागतो. अदरवाईज एखाद्या वेळेस सरप्राइझिंगली काही प्रश्न येऊन गेला तर आपल्या मनामध्ये पस्तावा राहून जातो की अरे हा टॉपिक केला नाही. बरोबर आहे, म्हणून आपण विषयाला जेव्हा टॉपिक उचलतोय तर त्याला सविस्तर अभ्यासतोय की कसाही प्रश्न येऊ, विल ॲटलिस्ट बी एबल टू फेस इट. काही ना काही लॉजिक आपण या सगळ्याच्यावरून लावू शकू.
बरोबर आहे, कारण मॅक्सिमम प्रश्न आपल्याला सरळ न विचारता त्याला ट्विस्ट करून विचारलेलं दिसून येतात. बरं, मग आता रासायनिक घडणनुसार होमोस्फिअर आणि हेट्रोस्फिअर असं म्हटलेलं आहे. काहीच नाही, पहिली लेयर काय आहे, पृथ्वीपासून आपण वर जातोय तर 85 किलोमीटर्सपर्यंत आणि दुसरी आपल्याला 1000 तर आय गेस 10,000 किलोमीटर्सपर्यंत दिसून येते. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे की होमोस्फिअर आपण काय म्हणतो, होमोचा अर्थ काय होतो तर युनिफॉर्म किंवा एकजिनसी. ठीक आहे, एकजिनसी म्हणजे एकसारखं. तर काय युनिफॉर्म काय एकजिनसी आहे ब, तर या ज्या स्पिअरमध्ये म्हणजे 85 किलोमीटर्सपर्यंत जेही काही घटक ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत ज्यामध्ये मेजरली काय आहेत, वायू आहेत. तर हे जे गॅसेस आहेत यांचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन त्यांचं जे प्रपोर्शन आहे ते आपल्याला युनिफॉर्म दिसून येतं. ठीक आहे, जे गॅसेस आहेत जे वायू आहेत यांचं जे कंपोजिशन जे प्रपोर्शन आहे ते आपल्याला युनिफॉर्म दिसून येतं आणि म्हणून याला होमोस्फिअर असं म्हटलं जाते. ठीक आहे, शिवाय आपल्याला हे जे गॅसेस आहेत हे स्वतंत्र दिसून येत नाहीत. त्यानंतर जो हेटेरोस्फिअर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा जो 85 किलोमीटरच्या वर जातो, इथे एकदम वातावरण विरळ होऊन जाते. याचं कारण हे आहे की इथे आपल्याला अशा ठराविक प्रपोर्शनमध्ये कोणतेच एलिमेंट्स वायू जे आहे गॅसेस जे आहेत ते दिसणार नाहीत. त्यांचं कंपोजिशन जे प्रपोर्शन आहे ते काही पण असू शकतं. ठीक आहे, या उलट ते आपल्याला जास्त करून स्वतंत्र रूपामध्ये म्हणजे एलिमेंट्स आपल्या इंडिपेंडंट फॉर्ममध्ये असलेले दिसून येतात. म्हणून अशा प्रकारे त्यांचे जे रासायनिक जे कंपोजिशन आहे त्यावरून होमोस्फिअर आणि हेट्रोस्फिअर असे दोन आपल्याला प्रकार केलेले दिसून येतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पुढे जाऊयात. आता आपण बघूयात की तापमानानुसार हे तर होतं रासायनिक प्रक्रियेनुसार, मग तापमानानुसार कसं डिवाइड केलं तर हे तर अक्षवृत्त झाले. बरोबर आहे ना, हे आहेत पृथ्वीवर असलेले अक्षवृत्ते. पण जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसा तसं तापमान जो आहे हा आपला स्वभाव विचित्रपणे बदलत राहतो. कुठे ते वाढते, कोणत्या लेअरमध्ये कमी होते. बरोबर आहे, तर ह्या त्याच्या स्वभावानुसार आपण अशा प्रकारचा ग्राफ तो आपल्याला बनताना दिसून येतो. ठीक आहे, तर हे जे तापमानाचं वाढणं कमी होणं हा जो स्वभाव आहे, हे जे व्हेरिएशन आहे यावरून आपण ह्या लेयर्स केलेलं आहे. ठीक आहे, मग या लेयर्सचे नाव काय आहेत तर पहिली जी लेयर आहे ती आहे तपांबर. ठीक आहे, दुसरी आहे स्थितांबर, त्यानंतर येतो मध्यांबर, त्यानंतर आयनांबर आणि जो शेवटी येतो तो असतो एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. ठीक आहे, एक्झोस्फिअर बाह्यांबर म्हणजे तो बाहेर पूर्ण म्हणजे जिथे वातावरण कम्प्लिटली संपून जाईल आणि जे गॅसेस आहेत पृथ्वीच्या अवतीभवती जे वातावरण पृथ्वीने होल्ड करून ठेवलं आहे. कसं बरं होल्ड करून ठेवलं असेल, कशाच्या मदतीने होल्ड करून ठेवलं असेल तर गुरुत्वाकर्षणाच्या. हा हेच तर काम असतं ना गुरुत्वाकर्षणाचं. ठीक आहे, मग हे तिथून ते स्वतंत्र व्हायला सुरुवात होते. कुठून, बाह्यांबरापासून. ठीक आहे, हे जी आहे ही शेवटची लेअर असलेली आपल्याला दिसून येते. आणि हे जे तपांबर आहे जे आपल्याला ॲव्हरेज 12 किलोमीटरपर्यंत दिसून येतं. ठीक आहे, ॲव्हरेज का म्हणते ही पुढे सांगेल. या तपांबरामध्येच आपल्याला 90% वातावरण, बरोबर आहे, आपण आम्ही ज्या वातावरणातील घटना एक्सपिरियन्स करतो, ज्याही तुफानी घटना या वातावरणात होत राहतात त्या सगळ्या आपण कुठे एक्सपिरियन्स करत असतो, तपांबरामध्ये. आणि 90% वातावरण जे आहे ते आपल्याला तपांबरामध्ये असलेलं दिसून येतं. ठीक आहे, 90% वातावरणातील घटना किंवा वातावरण पण म्हणू शकतो की सगळे एलिमेंट्स घटक पण जे आहेत ते इकडे असतात आणि बाकी मग 10% जे आहे ते वर आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेलं दिसून येतं. ठीक आहे, मग हे झालं तपांबर, हे झालं स्थितांबर, हे झालं मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. स्थितांबराला आपण स्थितांबर का म्हणतोय बघा, स्थित शब्द येतोय. या जी लेअरचं वैशिष्ट्य आहे की एक तर या लेअरमध्ये आपल्याला मधामध्ये ओझोनची लेअर आढळते
आणि दुसरं म्हणजे या लेअरमध्ये ऑलमोस्ट जे तापमान आहे ते आपल्याला थोडंफार स्थिर दिसून येते, पण ते वाढत यासाठी आहे की ओझोनची लेअर तिथे UV रेज काय करते, ॲब्झॉर्ब करते, रिफ्लेक्ट करते. मग रिफ्लेक्शनमुळे आणि थोड्याफार ॲब्झॉर्प्शनमुळे इथे आपल्याला हलकंसं तापमान वाढताना दिसून येतं, अदरवाईज ते स्थित आहे. आणि अजून का बरं स्थित आहे की तपांबरामध्ये एवढ्या सगळ्या तुफानी घटना होतात, बरोबर आहे, पाऊस येतो, वादळं येतात, चक्रवात येतात, अजून बाकी सगळं जे आहे, पण त्यावर आपण जस्ट गेलो तर आपल्याला सगळं एकदम सायलेंट असं दिसायला लागतं, म्हणून त्याला आपण स्थितांबर असं म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर मध्यांबर जो आहे तो मधात आलेला आहे म्हणून त्याला मध्यांबराचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर आयनांबर. बरं, आयनांबर म्हणजे काय, आयन्स आपल्याला शब्द आठवतोय, तर इथे कसं तरी आपण जे बघू की कशा प्रकारे इथे आयन्स तयार होत आहेत, बरोबर आहे. उल्का जेव्हा येतात, उल्का ज्या पृथ्वीशी टकरावतात, तर कशा प्रकारे या लेयर्समध्ये त्यांना नष्ट केलं जाते. ठीक आहे. आयनांबर जे आहे ते आपल्या आयन्स थ्रू पहिले त्यांना कमजोर करतो आणि मध्यांबरमध्ये टेम्परेचर एकदम लो झालेलं असते आणि त्यामुळे ते उल्का कशा प्रकारे तिथे नष्ट होते तेही आपण शिकू. ठीक आहे. अशा प्रकारे मग मध्यांबर, आयनांबर आणि फायनली बाह्यांबर मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. अशा प्रकारे मग आज आपण वातावरणाची संरचना आणि संघटना आता सविस्तर अभ्यासूया. संघटना विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा म्हणतो तर संघटना म्हणजे काय हो, आपण बघतो की जेव्हा अनेक गोष्टी एकत्र येतात, म्हणजे जसं माणसांच्या संघटना राहतात वेगवेगळ्या, तर अनेक लोक एकत्र येऊन संघटना बनवत असतात, बरोबर आहे. म्हणजे या संघटनेमध्ये एकपेक्षा जास्त गोष्टी असतील, बरोबर आहे. तर ही जी वातावरणाची संघटना असते ना, यामध्ये 3 मेजर जे आपल्याला हिरोइक सबस्टन्सेस आहेत ते दिसून येते. ठीक आहे. काय काय, सगळ्यात आधी म्हणजे वायू, 2 नंबर म्हणजे बाष्प आणि 3 नंबर म्हणजे धूळ कण. ठीक आहे. धुळीचे कण किंवा याला इंग्लिशमध्ये पर्टिक्युलेट मॅटर असं म्हटलं जाते, कारण यामध्ये फक्त धुळीचे कण नसून यामध्ये परागकण सुद्धा असतात. ज्वालामुखी उद्रेकातून जी धूळ बाहेर येते त्या धुळीचे पार्टिकल्स यामध्ये असतात. एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा वातावरणामध्ये असतात. तर हे सगळं कुठे येते, इथे पर्टिक्युलेट मॅटरमध्ये आपल्याला समाविष्ट झालेलं दिसून येते. म्हणजे वातावरणाची जी संघटना आहे, म्हणजे हे जे वातावरण आहे जे आज आपण शिकणार आहोत, हे या मेजरली 3 घटकांपासून बनलेलं आहे. गॅसेस आहेत, ते कोणकोणते आहेत मेजरली ते आपण बघूयात. त्यानंतर बाष्प आहे, बाष्प म्हणजे वॉटर वेपर्स. बाष्प तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे जसं हिग्स बोसॉन नावाचा पार्टिकल ज्याला गॉड पार्टिकल म्हणाले होते की तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तशा प्रकारे हे बाष्प फार जास्त महत्त्वाचं आहे प्रत्येक फिनॉमिनॉन जो आहे तो घडण्यासाठी. ठीक आहे. ॲक्च्युली तिन्ही महत्त्वाचे आहेत, बट स्टील बाष्प इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण जर वायू म्हणालो विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये नायट्रोजन सर्वात जास्त आपल्याला पृथ्वीवर दिसून येतो, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर अरेगॉन, नंतर कार्बन. म्हणजे नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 20.9 म्हणजे ऑलमोस्ट 21%, आर्गॉन जो आहे तो आपल्याला 0.9% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%. ठीक आहे. आणि त्यानंतर बाकीचे जे वायू आहेत ते लेस दॅन 1% आपल्याला असलेले दिसून येतात. ठीक आहे. आता आपण या तिन्ही गोष्टींना सविस्तर समजून घेऊ आणि त्यानंतर जी संरचना आहे ते डिटेलमध्ये समजून घेऊ. संरचनेमध्ये आपण 2 गोष्टी तर बघितल्या की कशा प्रकारे रासायनिक आणि तापमानावर त्यांचं डिव्हिजन झालेलं आहे. हा एक भाग वातावरण अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत असतो की वेदर आणि क्लायमेट एक्झॅक्टली काय आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे आपण हा लेक्चरच्या लास्टमध्ये घेऊया. ठीक आहे. कारण की वातावरणाच्या कंपोजिशन आणि स्ट्रक्चरशी याचा एवढा संबंध नाही आहे, बट स्टील इट इज इम्पॉर्टंट. बघा, ज्या प्रकारे आपण केमिकल बघितले होतं, होमोस्फिअर आणि हेट्रोस्फिअर आपल्याला दिसून येतोय. होमोस्फिअर जो आहे याबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं, होमो का म्हटलं होतं,
म्हणालो होतो? कारण की एकजिन्सीपणा होता कशाच्या, वायूच्या प्रपोर्शनचा, आणि त्याच्या नंतर पुन्हा 10,000 किलोमीटर्सपर्यंत असं म्हटलं जाते हेटेरोस्फिअर आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये सगळे जे गॅसेस असतात, जे एलिमेंट्स असतात, ते कम्प्लिटली काय असतात, इंडिपेंडंट आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. होमोस्फिअरमध्येच बायोस्फिअर असतो, म्हणजे जे सजीव जे जीवन आहे, ठीक आहे, दॅट इज ओनली पॉसिबल कारण की या प्रकारे हे होमोस्फिअरची जी लेअर आहे यामध्ये जे मॅजिकल कंपोजिशन सगळ्या गोष्टींचं झालेलं आहे ते काय आहे, फ्रेंडली आहे, कोऑपरेटिव्ह आहे, कशासोबत, माणसाच्या जीवनासोबत. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की कशा प्रकारे हे तपांबर, स्थितांबर, मध्यांबराचे जे थर आपण म्हणालो होतो तापमानाच्या नुसार यांची डिव्हिजन झालेली आहे. थोडक्यामध्ये वातावरणाची व्याख्या काय केली आहे की भूपृष्ठाला गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे धरून राहिले चवरहित असलेले वायू, बाष्प आणि धूलिकण यांनी बनलेले जे प्रवाही आवरण है ना, आपण काय म्हणालो, ब्लँकेट, प्रवाही आवरण असते त्याला आपण काय म्हणतो, पृथ्वीच्या अवतीभवती असते त्याला आपण वातावरण असं म्हणत असतो. ठीक आहे. सगळे कीवर्ड्स एका डेफिनेशनमध्ये आणून त्यांना डिफाईन केलेलं आपल्याला दिसून येते. गुरुत्वाकर्षण शक्तीने त्याला पकडून ठेवलेलं आहे ना, वायू, बाष्प आणि धूलिकणांनी ते बनलेलं आहे, आणि काय आहे, पृथ्वीच्या अवतीभवतीचं आवरण आहे. बरं, हे आपण बघितलं. वायू, वाफ आणि कण त्याच्या अवतीभवती असलेले आपल्याला दिसून येतात. वातावरण हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. या व्यतिरिक्त त्यात अनेक प्रचंड प्रमाणामध्ये घन, द्रव्य, कण असतात. ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर ज्याला आपण म्हणालो होतो, तर त्यांनाच एकत्रितपणे एरोसोल्स असं म्हटलं जाते. ठीक आहे. ॲरोसोल्स, कारण की आता मग धूलकण येतील, परागकण येतील, ॲशेस येईल, म्हणजे जे आहे राखीचे कण येतील, मायक्रोब्स येतील, तर ह्या सगळ्यांचे नावं घेतल्यापेक्षा त्याला एकत्रित काय म्हणतात, भूगोलाच्या भाषेमध्ये ॲरोसोल्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. ॲरोसोल्सवर पण मला वाटतं प्रीमध्ये MPSCचा प्रश्न आलेला आहे. तर आता आपण बघूयात की वायू कोणकोणते असतात आणि त्यांचं प्रपोर्शन काय आहे. या वायूच्या प्रपोर्शनवर पण प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला पर्सेंटमध्ये हे दिलेले दिसून येतात. सर्वात महत्त्वाचा वायू मी तुम्हाला कोणता सांगितला, नायट्रोजन. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात जो पृथ्वीवर उपलब्ध असलेला आपल्याला दिसून येतो. किती पर्सेंट आहे, तर 78%, 78.08%. त्यानंतर आपल्याला ऑक्सिजन पृथ्वीवर असलेला दिसून येतो, जो आहे 20.9%, म्हणजे ऑलमोस्ट 21%. त्यानंतर मी म्हणाली होती आरोगॉन आहे, जे आहे 0.9%, आणि नंतर कार्बन डायऑक्साईड 0.03%. त्यानंतर निऑन आहे, हेलियम आहे, ओझोन आहे, हायड्रोजन आहे. हायड्रोजन सगळ्यात हलका असल्यामुळे तो सगळं वर पडून जातो, म्हणजे वरच्या लेअरमध्ये चालला जातो, पण दॅट इज स्टील देअर. ठीक आहे. आता नायट्रोजन जे आहे, थोडंफार याबद्दल आपण माहिती बघूयात की एवढं सगळं आहे तर थोडंफार इम्पॉर्टंट आपल्याला ते असेलच. नायट्रोजन, विद्यार्थी मित्रांनो, इंडिपेंडंटली म्हणजे स्वतंत्रपणे, जसं आपल्याला म्हणजे ह्युमन बिंग्सला किंवा प्लांट्सला नायट्रोजनची गरज असते, बट आपण त्याला डायरेक्ट इंटेक नाही करू शकत. ठीक आहे. तर सर्वप्रथम जे प्लांट्स आहेत ते त्यांच्या मुळापासून, ठीक आहे, मुळामधून जसं आपण युरिया देतो झाडाला, तर युरियामध्ये काय असते, एक तर अमोनियम किंवा नायट्रेटमध्ये ते सगळं राहतं, तर ते झाडाचे मुळं ॲब्झॉर्ब करतात, आणि मग आपण जे भाजीपाला खातो किंवा बाकीचे प्राणी मग जे झाड खातात, प्लांट्स वगैरे खातात, तर यापासून मग आपल्याला ह्युमन बिंग्सला, प्राण्यांना आणि प्लांट्सला जे आहे ते अशा स्वरूपामध्ये नायट्रोजन मिळत असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सिजन आहे. ठीक आहे. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे की सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यानंतर ऑक्सिजन हा ज्वलनशील पदार्थ आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तर ऑक्सिजन मग जर पृथ्वीवर 21% आहे, दॅट इज एव्हरीवेअर इन द ॲटमॉस्फिअर, आपण म्हणून तर श्वसना थ्रू त्याला आतमध्ये येतोय, पण मग असं का पॉसिबल नाही की पृथ्वीवर कुठे पण आग लागतीये, कारण ऑक्सिजन तर फ्रीली आहे ना. तर नायट्रोजन जे आहे ते त्याचा इफेक्ट आपल्याला डायल्यूट करताना दिसून येतं. ठीक आहे. तर नायट्रोजनचा एक हाही आपल्याला फायदा दिसून येतो ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त असण्याचा, की कुठेही अळमधडम एकदम आग लागलेली आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. आता ऑक्सिजनचं पण आपण बघितलं की काय काय आहे.
ज्वलनशील आहे, ज्वलनासाठी महत्त्वाचं आहे, सजीवसृष्टीला महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो पृथ्वीच्या आतमध्ये, ठीक आहे, इव्हॉल्युशनपासून जो आहे तो होता आणि तो पेट्रोलियममध्ये आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे. पेट्रोल, डिझेल, कोल म्हणजे जेही एनर्जीचे सोर्सेस आहे सगळ्या याच्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड असलेला दिसून येतो. ठीक आहे. ते त्याचं एक महत्त्व आहे. त्यानंतर बघा कॅल्शियम कार्बोनेटचा एक आपल्याला स्तरीय खडक दिसून येतो ज्याला आपण चुनखडी म्हणतो. त्याहीमध्ये आपल्याला कार्बन असलेला दिसून येतो. म्हणजे कार्बन जो आहे हा खडकाचा भाग असलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय कार्बन हा ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करतो. कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे ना. ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो नॅचरली जो आहे पृथ्वीसाठी गरजेचा आहे. अदरवाईज जर कार्बन डायऑक्साईड उष्णता जी आहे, तापमान जे आहे ते शोषून घेणार नाही तर गरजेची उष्मा जी आहे ती पृथ्वीला कशी मिळेल, ती आपल्याला कशी मिळेल. अति थंडीमध्ये तर आपण पॉसिबली नाही आहे ना की सजीवसृष्टी अति थंडीमध्ये जिवंत राहील. तर त्यामुळे जो ह्युमन मेड ग्रीन हाऊस इफेक्ट जर सोडला तर जो नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असणं आपल्याला महत्त्वाचं दिसून येते. म्हणून कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग अशा प्रकारे जे मग बाकीचे जे छोटे छोटे गॅसेस आहेत ते पण मेजरली आपण काय समजून घेतलं, नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं महत्त्व. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. तर अशा प्रकारे यांना तुम्ही मात्रेनुसार लर्न किंवा मेमोराईज करू शकता. बरोबर आहे. आणि कठीण आहे, मेजर आपल्याला फक्त लर्न करायचे आहेत की नायट्रोजन सगळ्यात जास्त असतं दॅट इज 78%. त्यानंतर ऑक्सिजन येतं दॅट इज 20.94%. त्यानंतर आर्गॉन येतं 0.9% आणि नंतर कार्बन डायऑक्साईड येतं 0.03%. आणि मग बाकीचे गॅसेस दे आर लेस दॅन 1%. ठीक आहे. आता आपण वायू बघितले. आता आपण येऊयात जो आपला हिरोईक एलिमेंट होता तो म्हणजे बाष्प. ठीक आहे. बाष्प जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते पण आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करताना दिसून येते. म्हणजे दॅट इज अ पार्ट ऑफ वॉटर वेपर इज अ पार्ट ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. ते पण सेम जे आहे जसं कार्बन डायऑक्साईड उष्णता होल्ड करून ठेवत होता तेच काम बाष्पसुद्धा करताना आपल्याला दिसून येते. जेव्हा आपण तापमान हा टॉपिक शिकू त्यामध्ये आपण बघू की कशा प्रकारे एक लॅटेंट हीट असते म्हणजे गुप्त उष्णता असते जी हे बाष्प वॉटर वेपर्स जे आहेत ते स्वतःमध्ये लपवून ठेवत असतात. ठीक आहे. बरं, आता याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे बाष्प जे आहे ते टोटल वातावरणामध्ये 0 पासून 5% पर्यंत अवेलेबल असतं. ठीक आहे. आणि बाष्पाचा एक स्वभाव आहे. कसा स्वभाव आहे, पृथ्वीवर विषुववृत्तावर म्हणजे इक्वेटरवर जी आहे आपल्याला सगळ्यात जास्त तापमान दिसून येतं है ना, कर्कवृत्त आणि मकरवृत्तापर्यंत. मग आता इथपर्यंत जे आहे तापमान जास्त असेल तर त्या तापमानाची बाष्पधारण करण्याची क्षमताही जास्त असेल. म्हणून आपल्याला या भागामध्ये बाष्पाचं प्रमाण जे आहे ते जास्त दिसून येईल. आणि जसं जसं आपण इकडे पोल्सकडे जायला लागू आपल्याला बाष्पाचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं दिसून येईल. ठीक आहे. म्हणजे सपोज करू इथे 3% राहील आणि इथे 1% किंवा लेस दॅन 1% सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण ॲव्हरेज जर आपण बघितलं तर पृथ्वीवर बाष्पाचे प्रमाण आपल्याला 0 ते 5% पर्यंत असलेलं दिसून येतं. ठीक आहे. आणि कशा प्रकारे ते विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी होतं हेही आपण बघितलं. बरं, वातावरणातील बाष्पाचा जो ओलावा आहे तो पाण्याच्या, आता हा बाष्पाचा ओलावा कशा कशातून येतो बा है ना, जेवढ्याही सगळ्या वॉटर बॉडीज असतील मे इट बी ओशियन्स, महासागर असतील, सीज असतील है ना, समुद्र असतील, सरोवरे असतील, त्याशिवाय माती असेल, माती जी ओली असते दलदलची माती असते, कधी ओली माती असते. बरोबर आहे. जिथे जिथेही पाण्याचा कंटेंट असेल इवन आपल्या बॉडीजमध्ये सुद्धा बरोबर आहे आपली बॉडी पण डिहायड्रेट होते. तर ह्या सगळ्या ठिकाणून काय होते पाण्याचं जे आहे जेही वॉटर कंटेंट असेल त्याचं बाष्पीभवन होऊन वातावरणामध्ये बाष्प निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. वनस्पती बरोबर आहे वनस्पतीमध्ये पण असते. ह्या सगळ्यातून काय होते आच्छादन झालेलं आपल्याला दिसून येते बाष्पाचं. त्यानंतर काय म्हणते
की बाष्प तापमानावर अवलंबून असते आणि म्हणून हा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगितला की कशा प्रकारे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे आपण जातो तर तापमानानुसार बाष्पाचं ही जे पर्सेंट आहे ते कसं कमी जास्त झालेलं आपल्याला दिसून येते, कमी झालेलं दिसून येते, ठीक आहे ना. आणि बाष्पाचे प्रमाण वरच्या दिशेने सुद्धा कमी होते, ठीक आहे. आता आपण बघू की तपांबरामध्ये म्हणजे ट्रोपोस्फिअरमध्ये कसं कसं आपण वर जाता जाता तापमान कमी होईल, ठीक आहे. आणि जो नियम इथं लागतोय, तापमान जर कमी असेल तर त्या तापमानामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमताच नाही. का नाही? कारण इव्हॉपरेशनच नाही होते ना. जर इव्हॉपरेशन होणारच नाही तर बाष्प कुठून होईल, बरोबर आहे ना. मग जसं जसं आपण वर जातो आहे वातावरणामध्ये पृथ्वीच्या, तसं तसं सुद्धा आपल्याला बाष्पाचं प्रमाण काय आहे, कमी होताना दिसून येते, ठीक आहे. म्हणजे इथे 5% आहे तर इथं 3%, इथे 2% आणि मग इथे फायनली लेस दॅन 1% झालेलं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. म्हणजे अक्षांशानुसार बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे समुद्र सपाटीपासून जसं वर जातो म्हणजे ॲल्टिट्यूडपासून जसं वर जातो ॲल्टिट्यूडनुसार सुद्धा आपल्याला काय दिसते, बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं, ठीक आहे. त्यानंतर एकूण वातावरणातील 90% जे बाष्प असते विद्यार्थी मित्रांनो ते ॲक्च्युली 5 किलोमीटरपर्यंतच्या उंचीवर आपल्याला दिसून येते, ठीक आहे. म्हणजे हे पृथ्वीपासून फक्त हा जो 5 किलोमीटरचा एरिया आहे ना इथपर्यंतच आपल्याला हे बाष्प दिसून येईल. त्यानंतर हे खूप कमी होईल कारण की ढग बनून जातील. 2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या ढगांचे प्रकार तुम्ही जेव्हा ज्या टॉपिकमध्ये ज्या चॅप्टरमध्ये शिकाल तर तुम्ही शिकाल की कशा प्रकारे मेजर जे ढग आहेत ते सगळे 2, 3, 4 किलोमीटरपर्यंतच बनतात. मग ढगच इथे बनून जातील तर त्याच्यावर बाष्प काय सापडेल तुम्हाला, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे मग काय म्हणते 5 किलोमीटरपर्यंत तुम्हाला जे आहे ते 90% बाष्प आढळत असते. आणि त्यानंतर वातावरणातील आर्द्रता आणि हे जे बाष्प आहे हा ना, जे आर्द्रता आहे हे वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये असते. कधी हे ढगांच्या स्वरूपांमध्ये असते, कधी कुठे फॉग असतो, कुठे स्मॉग असतो हा ना, कधी दवबिंदू. तर हे सगळे जे आहेत हे फॉर्म्स आहेत बाष्पांचे. तर त्यामध्ये आपल्याला ही आर्द्रता जी आहे, हे बाष्प जे आहे वातावरणामध्ये डिवाइड झालेलं दिसून येते. बट इट स्टील बी देअर है ना, ती तरी सुद्धा तिथे असते. दॅट इज अ पार्ट ऑफ वातावरणाचा एक भाग बनून. बरं, दुसरं म्हणजे हा जो पॉईंट आहे 8वा पॉईंट, याचा अर्थ असा आहे की कशा प्रकारे बाष्प हा ग्रीन हाऊस इफेक्टला हेल्प करतो. इनकमिंग शॉर्टवेव्ह सोलर रेडिएशन म्हणजे सूर्यापासून येणाऱ्या ह्या ज्या शॉर्ट वेव्ह लघु सूर्यकिरण असतात त्यांना हे बाष्प काय करते, जवळजवळ त्यांच्यासाठी हे पारदर्शक असते. म्हणजे त्यांना आतमध्ये येऊ देते आरामात, त्यांना अडथळा कळत नाही. पण जेव्हा पृथ्वीपासून टेरेस्ट्रियल लॉंग वेव्ह रेडिएशन जातं म्हणजे पृथ्वी ही उष्णता लॉंग वेव्ह रेडिएशनमध्ये वापस पाठवते, त्यांच्यासाठी जास्त पण त्या किरणांसाठी जास्त पारदर्शक राहत नाही. थोडेफार पास होऊ देते, बाकी सगळे स्वतःजवळ जे आहे ते कोंडून ॲब्सॉर्ब करून ठेवते. आणि त्यामुळे जी गरमाहट आहे म्हणजे ज्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो ते बाष्प काय असते, निर्माण करत असते, ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की कसं वातावरणाच्या संघटनेमध्ये बाष्पाचा जे आहे तो रोल असलेला आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. आता आपलं राहिलं तिसरा कंटेंट ज्याला आपण काय म्हणतोय, पर्टिक्युलेट मॅटर किंवा धूळकण. यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण कण किंवा धूळकण, ॲरोसोल्स जे आहे ते म्हणतो आहे, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं की हे वातावरणात असलेले हे जे बारीक बारीक कण आहेत है ना, हे अनेक प्रकारचे आहेत. वातावरणात असलेले घन कणांमध्ये काय काय असते, वाळूचे कण असतात है ना. यामध्ये मग खडकांपासून निर्माण झालेले मातीचे कण, खडकांची माती होते त्यापासून निर्माण झालेले सूक्ष्म कण, त्यानंतर ज्वालामुखीच्या राखेपासून आलेले कण, त्यानंतर परागकण, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं है ना. परागकण बघा, लहान जीव, सागरी क्षार, बरोबर आहे. आता महासागरातल्या पाण्याचं बाष्पीभवन होणार, इव्हॉपरेशन होणार, तर काही ना काही सागरी क्षार जे आहेत, जरी सगळी क्षारता खाली राहते पण एकदम न्यूट्रल जे क्षार आहेत काही
ते आपल्याला वर आलेले दिसून येतात वातावरणामध्ये, ठीक आहे. अँड दॅट इज अ पार्ट ऑफ पर्टिक्युलेट मॅटर. वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जे आहे ते उल्केचे तुकडे देखील असू शकतात आणि हे सगळे काय आहे म्हणजे उल्का जी आहे ते जळून जाते ना, ती भस्म होते. कोणत्या थरामध्ये होते याचा अभ्यास आपण पुढे करू. मध्यमभरामध्ये होते ॲक्च्युली. तर मग त्याचे पण बारीक बारीक तुकडे राहत असतील तर मग हळूहळू कालांतराने ते हळूहळू खाली येतात. हे सगळे कालांतराने कशाचा पार्ट बनतात, पर्टिक्युलेट मॅटरचा, एरोसोल्सचा, ठीक आहे. आणि याचं महत्त्व काय आहे ते आपण आता पुढे बघू. हे जे कण असतात ना विद्यार्थी मित्रांनो, हे काय करतात, सूर्यकिरणे जी आहेत ते शोषून घ्यायचं काम करतात. म्हणजे तुम्हाला आम्हाला हा अवतीभोवती जो उजेड दिसतो, वी आर एबल टू सी थ्रू द सनलाईट, दॅट इज ओनली पॉसिबल. का बरं, कारण की हे पर्टिक्युलेट मॅटर तिथे आहे, ठीक आहे. ते रिफ्लेक्ट करत आहेत, ते परावर्तित करत आहेत ह्या प्रकाशाला, ठीक आहे. आभाळ आपल्याला निळं दिसत आहे, का बरं, कारण की हे जे पर्टिक्युलेट मॅटर आहे, धुळीचे कण आहेत, हा प्रकाशाला परावर्तित करत आहेत, ठीक आहे. आकाश आपल्याला सायंकाळी लाल दिसतं, ऑरेंज दिसतं, येलोइश दिसतो, म्हणजे जेही काही आपण सुंदर नजारे टिपत असतो ते सगळे कशामुळे पॉसिबल आहे, ह्या धुळीच्या कणांमुळे, ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रकाशाच्या विखुरणाची प्रक्रियेस हे मदत करतात. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन ॲटमॉस्फिअर, ठीक आहे. त्यानंतर धुळीच्या कणांद्वारे, तर दुसरं याचं काय महत्त्व आहे माहिती आहे का, ढग जे बनत असतात, पाऊस जो पडत असतो, तर त्यासाठीही एक प्लॅटफॉर्म बनण्याचं जे रोल आहे ते हे प्ले करत असतात. म्हणजे हा जो आहे हा काय आपल्याला दिसून येतो, धुळीचा कण, आणि या धुळीच्या कणावरच हे बाष्प जे आहे ते प्लॅटफॉर्मवर म्हणून बसून जातं, ठीक आहे. अशा प्रकारे असे अनेक धुळीचे कण एकत्र येतात जे आपल्याला नेकेड आईजला दिसत नाहीत, बट दे आर देअर, आणि त्याच्यावर हे बाष्प जे आहे ते असं बसून जातं आणि तो एक आपल्याला ढग दिसून येतो, ठीक आहे. पण ह्या ढगामध्ये ॲक्च्युली हे सगळे जे पर्टिक्युलेट मॅटर असतात, तो सागरी क्षारेचाही कण असू शकतो. तर हे सगळे पर्टिक्युलेट मॅटर जे आहेत ते काय बनतात, प्लॅटफॉर्म बनतात, ठीक आहे. कशासाठी, बाष्पासाठी, त्यावर बसण्यासाठी, ठीक आहे. आणि पुढे जाऊन मग याच्याच हेल्पने जेव्हा ते भारी होतं, त्या पर्टिक्युलर धुळीच्या कणाला भरपूर त्यावर जमा झालेलं बाष्प भारी होतं, तो ढग जो आहे तो भारी होतो, तेव्हा आपल्याला पर्जन्य झालेलं दिसून येतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे मग काय प्लॅटफॉर्म बनतात. म्हणून सुद्धा आपल्याला पर्टिक्युलेट मॅटर जे आहे, धुळीचं कण जे आहे ते वातावरणासाठी जे आहे इम्पॉर्टंट असलेलं दिसून येतं. त्यानंतर मिठाचे जे कण असतात ते हायड्रोस्कोपिक केंद्रक बनतात. बस तोच पॉईंट आहे ना, ढग जे आहे, थेंब जे आहे ते बनण्यास मदत करतात, ठीक आहे. सेम पॉईंट आहे. अशा प्रकारे आपण बघितलं आता वायू, त्यानंतर आपण बघितलं बाष्प, आणि त्यानंतर बघितलं की ॲरोसोल्स किंवा जे पर्टिक्युलेट मॅटर आहे, जे धुळीचे कण आहेत, हाऊ आर दे इम्पॉर्टंट, ते कशा प्रकारे महत्त्वाचे आहेत वातावरणाच्या संघटनेमध्ये. म्हणजे तेच महत्त्वाचे आहेत आणि तेच काय घडवून आणतात, वातावरणाची संघटना घडवून आणताना आपल्याला दिसून येतात. आता हे जे धूलकण असतात हे दोन प्रकारचे असू शकतात. धूलकण म्हणजे एरोसोल्स, एक आहेत सेंद्रिय म्हणजे अँथ्रोपोजेनिक, आणि दुसरं असेंद्रिय म्हणजे नॅचरल इन द सेन्स की खडकापासून बनलेले जे आपण बघितलं माती आहे आणि मिठापासून बनलेले आहेत, उल्केचे कण आपण बघितलं, तर ह्या सगळ्यांना आपण असेंद्रिय म्हणतो. आणि सेंद्रिय म्हणजे वनस्पतींची बीजे, जी परागकण आपण म्हणालो होतो है ना, आणि फुलातील परागकण, छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे होते, तर हे सगळं जे आहे अशा प्रकारे याचं डिव्हिजन आपण करत असतो, ठीक आहे. आता आपण वातावरणाची संघटना बघितली, आता आपण संरचना बघूयात. होमोस्फिअर आणि हेट्रोस्फिअर जे आपण बघितलं त्यामध्ये कोणता मोठा कन्सेप्टच नव्हता. सो आपण तर ते तिथेच क्लिअर केलं की कशा प्रकारे होमोस्फिअर म्हणजे पेनच नव्हता येत. कशा प्रकारे होमोस्फिअर म्हणजे जे वायू होते, जे सगळे गॅसेस होते, त्यांचं नेचर एका स्पेसिफिक प्रपोर्शनमध्ये 85 किलोमीटर्सपर्यंत आपल्याला दिसून येत होतं, आणि त्या बाहेर मग ते सगळे इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करत होते, स्वतंत्रपणे होते, ठीक आहे. म्हणून आपण त्याला हेट्रोस्फिअर म्हणत होतो. आणि प्रोपोर्शनची काहीच गॅरंटी नव्हती की त्यांचं कंपोजिशन काहीही तिकडे असू शकत होतं.
पण जेव्हा आपण जे पृथ्वी म्हणतो, पृथ्वीचं वातावरण म्हणतो, तिथे जे आपल्याला ज्याही एलिमेंट्सचा आपण सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये वगैरे अभ्यास करत असतो, तो का करणं पॉसिबल झाला? कारण की त्यांचं प्रपोर्शन कंपोजिशन आपल्याला एका विशिष्ट पॅटर्नमध्ये नेचरमध्ये बाइंड झालेलं दिसून येतं है ना. ते सगळं कुठे आहे? होमोस्फिअरमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे ते वालं डिव्हिजन होतं केमिकल कंपोजिशननुसार. आणि तापमानानुसार जे डिव्हिजन आहे त्यानुसार कोणकोणते थर म्हटले आहेत? सर्वात पहिले म्हटलेलं आहे ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर, त्यानंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. याबद्दलही इंट्रोडक्टरी मी तुम्हाला थोडीफार माहिती दिली की कशा प्रकारे स्थितांबराला आपण स्थितांबर का म्हणतोय, कारण की तिथे गेल्यानंतर एकदम आपल्याला वातावरणातील सगळ्या ज्या घटना आहेत त्या स्थिर झालेल्या दिसून येतात. ठीक आहे ना. म्हणून इथं बघा हे जे शटल्स असतात एरोप्लेनचे ते इथे आपल्याला उडताना दिसून येतात, जे रॉकेट शटल्स असतात, कारण की इथे आपल्याला वातावरणामध्ये स्थिरता दिसून येते ढगांच्या वर गेल्यानंतर. त्यानंतर मध्यांबर आपण म्हटलं होतं. त्यानंतर थर्मोस्फिअर म्हणजे दलांबर किंवा आयनांबर. आणि फायनली देयर इज दिस एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. आता आपण याला डिटेलमध्ये माहीत करून घेऊया की यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय काय याच्याबद्दल जाणणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले तर तपांबरामध्ये मी तुम्हाला सांगितलं ट्रोपोस्फिअरमध्ये 90% जे ॲटमॉस्फिअर आहे दॅट इज इन ट्रोपोस्फिअर तपांबरामध्ये. आणि मग बाहेर बाकी जे आहे ते किती आहे? 10%. पण बाकी लेयर्सचं महत्त्व आपल्यासाठी अनन्यसाधारण आहे, कारण उल्कापातामुळे जर पृथ्वीवर उल्कापात आतापर्यंत बऱ्याच वेळा झालेले आहेत आणि त्यामुळे पृथ्वी नष्ट होण्याचे चान्सेस आर ऑलवेज देअर आहे ना. शाद असती जे फिलॉसॉफिकल थेअरी आहे. बट काय आहे, हे जे लेयर्स असतात ते काय करतात? उल्केला नष्ट करतात. ठीक आहे. म्हणून त्या पण आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. बरं, सगळ्यात पहिले आपण यांची उंची समजून घेऊयात की काय एक्झॅक्टली किती किलोमीटरवर आपल्याला दिसून येते. तपांबर जे आहे ते आपल्याला 12 किलोमीटरपर्यंत दिसून येते. बारा किलोमीटरपर्यंत. बट 12 किलोमीटर ही याची ॲव्हरेज उंची असलेली आपल्याला दिसून येते. आता हे जे डिव्हिजन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण कशाच्या बेसिसवर करतो आहे? तापमानाच्या. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर तापमान जास्त असेल तर हवेचं जे मास आहे, म्हणजे हवेचं जे हवा काही जास्त जागा व्याप्ती आहे, बरोबर आहे. तापमान जेव्हा कमी आहे हवेचं, थंडीगार हवा आहे, तर ती घन असल्यामुळे ती काय करते? कमी जागा व्यापते. मग ज्याप्रमाणे या थेअरीनुसार विषुववृत्तावर तापमान जास्त असतं, म्हणजे विषुववृत्तावर जे आहे ट्रोपोस्फिअर जो असेल तो पण काय असेल? असा वाईड असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विषुववृत्तावर याची जी उंची आहे ती ऑलमोस्ट 22 किलोमीटर असलेली आपल्याला दिसून येते. मग हळूहळू जसं आपण वर जातो ध्रुवाकडे, तर मग इथं 18 किलोमीटर आणि फायनली ध्रुवावर मग ती आपल्याला फक्त 6 किलोमीटर झालेली दिसून येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ट्रोपोस्फिअरची जी उंची आहे, म्हणजे तपांबराची जी उंची आहे ती आपल्याला पृथ्वीवर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी झालेली दिसून येते. म्हणून आपण त्याचा ॲव्हरेज काय घेतो? 12 किलोमीटर. ठीक आहे. तर मग तपांबरांची उंची सरासरी किती आहे? 12 किलोमीटर. त्यानंतर येतो स्थितांबराची आहे 50. त्यानंतर येतो मध्यांबरांची उंची आहे 80 किलोमीटर्सपर्यंत. त्याच्यावर आपल्याला आयनांबर लागतो जो 640 किलोमीटरपर्यंत आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यावर मग 1000 किलोमीटर्सपर्यंत जे आहे 1000 आणि 10,000 किलोमीटर्सपर्यंत एक्झोस्फिअर आपल्याला दिसून येतो, जेव्हापासून वातावरण संपतं आणि हळूहळू जे गॅसेस आहेत हायड्रोजन हेलियम सारखे जे एकदम हलके असतात आणि एकदम वर जायला करतात, तर ते स्पेसमध्ये आपल्याला मिक्स होताना दिसून येतात. ठीक आहे. अशा प्रकारे मग काय काय 12, त्यानंतर 50, त्यानंतर 80, त्यानंतर 640, 12, 50, 80, 640 आणि मोर दॅन 1000 असं म्हणू शकता. 1000पेक्षा जास्त एक्झोस्फिअर. ठीक आहे. तर इथे तापमानाचा स्वभाव कसा राहते हे समजून घेऊयात सगळ्या लेयर्समध्ये. बघा, सगळ्यात पहिले ट्रोपोस्फिअर म्हणजे काय? तर तपांबर.
तपांबरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तपांबर हा तो स्पियर आहे ज्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो, बरोबर आहे. सगळी सजीव सृष्टी आपण जी आहे बायोस्पियर कम्प्लिटली कशामध्ये आहे, तपांबरामध्ये. मग आता ह्या तपांबरामध्ये जसं जसं आपण वर जातो समुद्र सपाटीपासून, ठीक आहे, तसं तसं वातावरण जे आहे ते कमी होताना आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. आणि हे कमी होण्याचा जो दर आहे तोही एक स्टँडर्ड आहे. कसा तर 6.4 डिग्री सेल्सिअस पर 1 किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटर तुम्ही वर जाल तर तुम्हाला 6.4, कुठे 6.5 म्हटलं जातं, तर अशा व्हेरिएशनमध्ये तापमान जे आहे ते कमी झालेलं दिसून येतं, ठीक आहे. पण कुठपर्यंत, आता तपांबराची उंची जिथपर्यंत आहे तिथपर्यंत, ठीक आहे. मग विषुववृत्तावर जर तुम्ही जाल तर तुम्हाला ते 22 किलोमीटरपर्यंत दिसेल आणि ध्रुवावर ते 6 किलोमीटर दिसेल. त्याशिवाय मग हे तपांबर जसं संपतं तसंच एक ट्रोपोपॉज, तपस्तब्दी आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथे अचानक तापमान जे आहे ते एका सारख्याच रेंजमध्ये काही किलोमीटर्सपर्यंत राहते, ठीक आहे. आणि त्यानंतर मग स्थितांबर सुरू होते. मग ह्या स्थितांबरामध्ये जसं आपण एंटर करतो तर हलकं हलकं, म्हणजे एकदम नाही पण हळूहळू आपल्याला तापमान काय वाढताना दिसून येते. आता इथे काय होतं बघा, इथे काय दिलेलं आहे, हे खाली आहे टेम्परेचर आणि इथे आहे किलोमीटर्स, ठीक आहे. तर इथे किलोमीटर्समध्ये आपण वर जातोय. मग आधी आपल्याला तापमान काय झालं, कमी झालं 20 डिग्रीपासून -60 डिग्रीपर्यंत. मग इथे आलं तपस्तब्दी म्हणजे ट्रोपोपॉज, जिथे ते काय झालं स्टेबल झालं, सेम रेटवर तापमान राहिलं. आणि मग हळूहळू स्ट्रॅटोस्फिअर स्थितांबरामध्ये आपल्याला तापमान जे आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. आणि सेम स्थितांबरामध्ये पण एक ती लेयर संपल्यानंतर स्थितस्तब्दी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे टेम्परेचर जे आहे त्यामध्ये वाढ नाही, त्यामध्ये घट नाही, ते एकदम स्टेबल राहिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून याला स्ट्रॅटोपॉज असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर मध्यांबर लागतो. आणि मध्यांबर हा पृथ्वीवरचा सगळ्यात थंड एरिया आहे, की एवढा थंड कोणीच नाही. -100 डिग्री सेल्सिअसच्या कमी झालेला आपल्याला तो दिसून येतो तिकडे तापमान. तर त्याला म्हणतात मध्यांबर, ठीक आहे. आणि मग त्यावरून तिथे पण पुन्हा सगळ्या लेयर्स नंतर आपल्याला मधामध्ये जो तापमान आहे तो स्टेबल झालेला दिसून येतो. मग त्याला आपण स्तब्दी म्हणजे पॉज म्हणतो, मिझोपॉज येतो. आणि नंतर थर्मोस्फिअरमध्ये हळूहळू तापमान वाढत वाढत 1000 डिग्रीच्या सेल्सिअसच्या वर जे आहे गेलेलं दिसून येतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे मग आपण तापमानानुसार ह्या वातावरणाच्या थरांमध्ये जे आहे ते तापमानानुसार वातावरणाच्या थरांची आपण वितरण जे आहे किंवा डिव्हिजन जी आहे ती केलेली दिसून येतो. तर याला असा आडवा W म्हटलं जातं, ठीक आहे. हे जे तापमानाचा जो हा स्वभाव आहे, हे जे नेचर आहे, याला असा आडवा W काढून दाखवलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. हे काय होतं, इथून तपांबरामध्ये तापमान कमी झालेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर स्थितांबरामध्ये तापमान वाढलं होतं, नंतर मध्यांबरामध्ये अजून कमी झालं होतं. आणि मग पुन्हा काय झालं होतं, वाढत वाढतच ते गेलं होतं. कुठे, आयनांबर आणि बाह्यांबरामध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपल्याला आडवा W दिसून येतो. आता आपण सविस्तर पॉइंट्समध्ये समजून घेऊयात यांची वैशिष्ट्ये या थरांची. सगळ्यात प्रथम आपण बघितला होता काय, तपांबर. आपण इथे डायग्राम काढून घेऊयात. ही झाली पृथ्वी. पृथ्वीच्या वर किती किलोमीटर म्हटलं मी, ॲव्हरेज 12 किलोमीटर्स, बरोबर आहे. हा वातावरणात सगळ्यात खालचा थर आहे, बरोबर आहे. हे ते विषुववृत्तावर 18, आता इथे 18 दिलेलं आहे, ठीक आहे. 18, मध्य अक्षांशावर 13, तर ध्रुवांवर 8 किलोमीटर. बघा काही पुस्तकांमध्ये 22 किलोमीटर, काही पुस्तकांमध्ये 18, म्हणजे फ्लक्च्युएट ते होत राहतं. तर विषुववृत्तावर जरी तुम्ही म्हणाल तर 0 डिग्री 0 to 5 डिग्री जो डोलड्रम आपला निर्वात पट्टा आहे तिथं भयानक जास्त तापमान आहे. मात्र ह्या एवढ्या तापमानामध्ये ते 22 किलोमीटर असेल, मग थोडंसं तुम्ही 25 ते 30च्या डिग्री, 25 आणि थोडं 15 ते 20च्या डिग्रीमध्ये आलं तर 18 किलोमीटर्स होऊन जाईल. सो असं ॲव्हरेज आपण 12 पकडलेला आहे, है ना. तर अशी याचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. मग तिसरा पॉईंट म्हणते की त्यात वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या अंदाजे 90% भाग आढळतो. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. संपूर्ण हवामानाच्या घटना, ते मी तुम्हाला सांगितले की सगळ्या ज्या तुफानी घटना होत असतात अवतीभोवती, ह्या सगळ्या कुठे घडत असतात, ह्या
तपांबराच्या थरामध्ये घडत असतात. पाण्याची वाफ बाष्प जे आहे ते 5 किलोमीटरपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतं, ढग वगैरे जे तिथपर्यंत असतात. तर हे सगळे दोडीचे कण सगळे जे फिनॉमिनॉन ते कुठे आहेत, तपांबरामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात, है ना. आता याची उंची तापमानानुसार वाढते हे पण मी तुम्हाला पुन्हा डायग्रामनुसार काढून सांगितलं की कशा प्रकारे, है ना. कशापासून, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना या उलट ज्याप्रमाणे आपण असं बघितलं होतं तापमान ट्रोपोस्फिअरमध्ये, है ना, कमी कमी होत होतं. तर तापमानानुसार याचं जे आहे उंचीनुसार याचं तापमान कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. हा पॉईंट आपण आताच बघितला. उंचीसह तापमान कमी होण्याची याच्या सरासरी दराला लॅप्स रेट असं म्हटलं जाते, है ना. आणि हा किती आहे तर 6.5 डिग्री सेल्सिअस, 6.5 समवेअर, हा 6.4 डिग्री सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. तर तुम्हाला पेपरमध्ये दोन्ही सोबत कधीच येणार नाही, एक तर 6.5 येईल एक तर 4 येईल, त्यानुसार ते टिक करायचं. तापमान कमी होण्याचा हा जो दर आहे हा सर्वत्र स्थिर राहत नाही. ठीक आहे, सर्वत्र स्थिर नाही आहे, बट त्याला आयडियली स्टँडर्ड फॉर्ममध्ये लॅप्स रेट म्हणून 6.5 डिग्री सेल्सिअस पर 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पण हे स्टेटमेंटसुद्धा की हा सर्वत्र स्थिर नाही लक्षात ठेवायचं, कारण की जे तुम्हाला स्टेटमेंटवाले विधानावाले प्रश्न येतात त्यामध्ये असा काहीतरी पॉईंट ते तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी टाकू शकतात आणि मग त्या क्वेश्चनवर आपला मार्क्स जाण्याची शक्यता असते. स्थानिक दराला स्थानिक लॅप्स रेट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे जसा हा स्टँडर्ड दर आपल्याला तपांबरामध्ये दिसून येतो तसं एखाद्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी काही स्थानिक आपण जेव्हा हवामानाचा अभ्यास करू तर तुम्हाला लक्षात येईल की हे मेजरली आपण पृथ्वीच्या अवतीभोवतीच्या गोष्टी तर पाहतोच, पण लोकल गोष्टी ज्या असतात त्या पण तिथल्या हवामानावर फार परिणाम करत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट ठिकाणी हवामान जोही काही तापमानाचा कमी जास्त होण्याचा दर असेल त्याला स्थानिक दर असं म्हटलं जाते असं सांगितलं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तपस्तब्दी ट्रोपोपॉज जो मी तुम्हाला दाखवला होता की कशा प्रकारे इथे तापमान कमी झालं आणि मग एका पॉईंटवर येऊन 5 ते 10 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ते तापमान स्थिर राहिलेलं आपल्याला दिसून येते, त्यालाच काय म्हणतात तपस्तब्दी असं म्हटलं जाते. ठीक आहे, आणि म्हणून मग स्थितांबर आणि तपांबर यांच्यामधला तो एक डिवायडिंग लाईन म्हणून त्याला सुद्धा सीमा म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, आता आपण बघूयात स्थितांबर. स्थितांबर हे ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबराच्या, हा झाला होता आपला 12 किलोमीटर, याच्यावर होता आपला स्थितांबर. ठीक आहे ना, आणि हा किती होता आपला 50 किलोमीटर्सपर्यंत विखुरलेला आपल्याला दिसून येते. या थरामध्ये उंचीच्या वाढीसह तापमान सुद्धा वाढते. बरोबर आहे, डब्ल्यू कसा बघितला होता आपण, तापमान कमी झालं स्टेबल झालं तपस्तब्दीमध्ये आणि मग पुन्हा वाढलं. बरोबर आहे, म्हणून तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला या थरात दिसून येते. तापमान -57 पासून 0 डिग्री म्हणजे मायनसपासून तुम्ही 0कडे आले तर काय झाली, वाढ झाली ना, प्लस झालं, त्याच्यामुळे वाढ झालेली दिसून येते. हा थर याचं स्पेसिफिकेशन काय आहे सगळ्यात महत्त्वाचं की जी ओझोनची लेयर आहे, जी ओझोनची लेयर आहे ही आपल्याला या स्थितांबरामध्ये असलेली दिसून येते. ठीक आहे, आणि ओझोनचं महत्त्व काय आहे की ओझोन अल्ट्राव्हायोलेट रेज जी आहेत, जी क्ष किरणे आहेत जी सूर्यापासून येत असतात आणि सजीव सृष्टीसाठी ते फार काय आहेत घातक आहेत, त्यांना काय करत असते रिफ्लेक्ट करत असते. ठीक आहे, तर हा थर ओझोन स्पिअरच्या उपस्थितीद्वारे दर्शविला जातो. ओझोन हा 3 अणूंनी बनलेला म्हणजे ऑक्सिजन O2 असते आणि ओझोन O3 असते. सो हे आपल्याला माहिती असेल, 3 अणूंनी बनलेला अत्यंत प्रतिक्रियाशील ऑक्सिजनचा काय असतो रेणू असतो. ठीक आहे, ओझोन उंची विकिरण शोषून घेते. ठीक आहे, म्हणजे जे UV रेज आहेत त्यांना काय करते शोषून घेते आणि म्हणून काय होते यामुळेच ही जे तापमानातली वाढ आहे हे आपल्याला दिसून येते. हा पण पॉईंट मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. शोषलेली ऊर्जा रासायनिक अभिक्रियांमध्ये वापरली जाते ज्यामुळे ओझोन वायू तयार होतो. ठीक आहे, आता ही जी UV रेजमधली ऊर्जा शोषली होती त्यालाच केमिकल रिॲक्शन्समध्ये यूज करून पुन्हा O3ची जी कंपोजिशन आहे ती तयार केली जाते.
ठीक आहे. अतिनील किरणे, वनस्पती, पाणी या सगळ्यांसाठी काय असतात, अत्यंत हानिकारक असतात है ना. म्हणून हा ओझोनचा जो थर आहे हा आपल्याला फार महत्त्वाचा असलेला दिसून येतो. हा संरक्षक कवच आहे. कशासाठी? पृथ्वीसाठी. जो कोणत्या थरामध्ये आहे? स्थितांबरामध्ये आहे. ठीक आहे. तर ऑलमोस्ट इथं 20 ते 30 किलोमीटरचा जो पट्टा आहे, म्हणजे स्थितांबर 50 पर्यंत आहे ना, तर 50 मध्ये 20 ते 30 किलोमीटरचा, 20 ते 30 कोणी 25 ते 30 म्हणतं, हे पण जी आहे असं फिक्स नाही आहे. ठीक आहे ना. तर ह्याची उंची आपल्याला एवढ्या पट्ट्यामध्ये ओझोनची प्रेझेन्स आपल्याला दिसून येत असते. तर अशा प्रकारे हे स्थितांबर आपण आता बघितलं. आणि स्थितांबरानंतर सुद्धा काय असते? स्थितस्तब्धीस, काय स्ट्रॅटोपॉड्स, ज्यामध्ये काय होते, तापमान जे आहे ते एकदम स्टेबल होऊन जातं, जेवढं असेल तेवढंच राहतं. ठीक आहे. काही किलोमीटर्सच्या रेंजमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं जाते? स्ट्रॅटोपॉड्स असं म्हटलं जाते. 3 किलोमीटरची जाडी याची असलेली इथे सांगितलेली आहे. त्यानंतर आपण येऊ मध्यांबरामध्ये. मध्यांबराचं काय महत्त्व आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर याची उंची कितपर्यंत दिसते आपल्याला? हे झालं होतं आपलं तपांबर 12 किलोमीटर्सपर्यंत. त्यानंतर होतं आपलं स्थितांबर जे होतं 50 12, 50 आणि मग आपलं 80 किलोमीटरपर्यंत आपलं मध्यांबर असलेलं आपल्याला दिसून येतं. स्थितांबर आणि आयनांबर यांच्यामध्ये आहे ना, याच्यावर काय? मध्यांबराच्या वर आयनांबर आहे, म्हणून याला मध्यात असल्यामुळे मध्यांबर असं म्हटलेलं आहे. जसजसे उंचीवर आपण इथे जातो तर इथे काय आहे? तापमान कमी होते. कसं कमी होते? आपण डब्ल्यू काढला होता. तपांबरामध्ये कमी झालं, मग इथं स्थितांबरामध्ये वाढ झालं आणि पुन्हा काय झालं? मध्यांबरामध्ये कमी झालं तापमान. मी काय म्हणाली तुम्हाला की मध्यांबर जो आहे हा पूर्ण पृथ्वीवरचा सगळ्यात कमी तापमान असणारा जो ठिकाण आहे ते कोणतं आहे? मध्यांबर आहे. साधारणपणे या थरामध्ये -82 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान कमी होते. या थराच्या वर मात्र तापमानाची वाढ जी, मग जसा हा थर संपला म्हणजे मिझोपॉज आला आणि त्याच्यावर ची जी लेअर आली आयर्नोस्फिअरची, कारण की जिथे आयन्स आहेत तर ऑब्व्हियसली तिथे केमिकल रिॲक्शन्स होत राहतील, तिथे एनर्जी तयार होईल आणि मग तर तापमान भयानक वाढत जाते तर स्पेसपर्यंत. ठीक आहे. तर हा लास्ट लेअर आहे जिथे तापमान तुम्हाला कमी झालेलं दिसून येते आणि मग फायनली जसा डब्ल्यू असतो हे असं वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आयनांबर, आयनांबराचं महत्त्व फार जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. मध्यांबराच्या वर असलेल्या वातावरणाच्या थरास आपण आयनांबर किंवा दलांबर असं म्हणतो, जो काय म्हटलं होतं मी 640 किलोमीटरपर्यंत आहे ना, या थराचा विस्तार आहे. या थरात नत्र है ना, प्राणवायूचे अणू, रेणू, क्ष किरणे म्हणजे यूव्ही रेज, गॅमा रेज, अतिनील किरणे शोषून घेतली जातात. त्यामुळे त्यांच्यातील इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते बाहेर पडून त्यांचे रूपांतर विद्युत भारित कणांमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते इथे तयार होतात, आयन्स तयार होतात, म्हणून तर आपण याला आयनांबर म्हणतोय. बरोबर आहे. आणि या क्रियेस जी आहे ते आयनीकरण असं म्हटलं जाते, आयनायझेशन. या थराची उंची दिवस आणि रात्रीनुसार किंवा ऋतूनुसार वाढते किंवा बदलते, म्हणजे कमी होते. सगळ्याच थरांची उंची जी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की तापमानानुसार आपण उंची ठरवतोय ना, मग तापमान कमी झालं तर उंची कमी होत आहे, कारण की हवा काय होते? डेन्स घन होऊन खाली दबत आहे. तर याही थराची उंची सगळ्याच थरांप्रमाणे ऋतू आणि तापमानानुसार कमी जास्त झालेली दिसून येते. आता ऋतू काय आहे ते पण आपण तापमानावरच डिपेंड बनवलेले आहेत ना. ठीक आहे. आणि ज्या प्रकारे पृथ्वी आपल्या उत्तरायण दक्षिणायनामधून जाते, उत्तरायणामध्ये असते तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा दिसतो आपल्याला, दक्षिणायनामध्ये असते तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा आणि दक्षिण गोलार्धात उन्हाळा दिसतो. तर ह्या ऋतूनुसार म्हणजे तापमानाच्या उपलब्धतेनुसार ह्या थरांमध्ये अशा प्रकारचे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. उंचीनुसार तापमानात वाढ, हे आपण बघितलं. डब्ल्यू तपांबरामध्ये कमी, स्थितांबरामध्ये जास्त, पुन्हा मध्यांबरामध्ये कमी आणि मग काय तर तापमान जास्तीत जास्त, म्हणजे आयनांबरामध्ये तापमान जास्त. त्यानंतर काय म्हणते, त्यात एक कार्यात्मक आयनोस्फिअर आहे. या थरात तापमान खूप झपाट्याने वाढते, कारण वायूचे जे रेणू आहेत ते सूर्यापासून येणाऱ्या लघुलहरी शोषून, सेम हा जो वर पॉईंट होता तोच आहे की
ह्या ज्या सूर्यापासून येणाऱ्या UV रेज आहेत ह्या सगळे शोषून घेतल्या जातात आणि तिकडे सगळे त्यांचे जे रिॲक्शन होते म्हणूनच आयन्स तयार होतात आणि त्यामुळेच काय आहे तापमान वाढलेलं आपल्याला दिसून येतं है ना. आणि तापमान असं तसं नाही, चांगलं 1200 डिग्रीपर्यंत पोहोचू शकते, परंतु इतके उंच तापमान असूनही थर्मोस्फिअर आपल्या अपेक्षे इतके उष्ण नाही. ठीक आहे. आता याचं रिझनही असं आहे की तापमान जास्त आहे पण रिफ्लेक्शन आहे ना, एक तर रिॲक्शनही चालू आहे म्हणजे एनर्जी तिकडे पण यूज होत आहे, तर इकडे एनर्जी फील झाल्यासारखी म्हणजे तापमान आहे खूप पण ते जाणवत नाही. याचं कारण आहे कारण की मग एनर्जी आहे ती इकडे तिकडे सगळी बिझी झालेली आहे. ठीक आहे. तर असा जर पॉईंट, असं जर विधान तुम्हाला कधी परीक्षेमध्ये आलं की आयनांबरामध्ये तापमान फार जास्त आहे पण ते तेवढे जास्त असल्यासारखे जाणवत नाही, भासत नाही, तर तुम्ही त्याला काय कराल, करेक्ट टिक कराल. ठीक आहे. आता आहे आपला शेवटचा थर ज्याला आपण म्हणतो आहे बाह्यांबर. पृथ्वीपासून सुमारे 650 किलोमीटरच्या वर जा तुम्ही तर मग किती 10,000 किलोमीटर्सपर्यंत हेटेरोस्फिअर आपला जिथपर्यंत आहे, जिथे मग स्पेस आणि आपलं वातावरण हे सगळं आपल्याला मिक्स होताना दिसून येतं, तिथपर्यंत आपल्याला एक्झोस्फिअर असलेला दिसून येतो. ठीक आहे. आणि या थरामध्ये अत्यंत विरळ असं वातावरण असते. ठीक आहे. म्हणजे हवेची घनता जी आहे ती 10 लक्ष म्हणजे 10 लाखाला 1 अशी एवढे कमी असलेली आपल्याला दिसून येते. या थरातून हायड्रोजन आणि हेलियमचे जे रेणू आहेत ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होऊन अवकाशात विलीन होताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितले की कशा प्रकारे. आणि हायड्रोजन हेलियम कारण की सगळ्यात हलके आहेत एलिमेंट्स, तर सगळ्यात वर उडायचा प्रयत्न करतात आणि जाऊन मग स्पेसमध्ये मिळण्याचा प्रयत्न करतात. तर हे काय आहे, बाह्यांबर आपल्याला एक्झोस्फिअर असलेलं दिसून येतं. ठीक आहे. ओके. सो वी आर ॲट द एंड ऑफ द आर लेक्चर. आता आपण क्वेश्चन्स बघूयात एक वेळा. क्वेश्चन्स बघूयात आणि मग एकदा पुन्हा रिवाइज करूयात. काय म्हणते पहिला प्रश्न की तपांबरामध्ये तापमान 6.4 डिग्री सेल्सिअस ने दर मीटरला कमी होते. मग किती मीटरला कमी होते, काय म्हटलं होतं आपण तपांबरामध्ये, प्रत्येक 1 किलोमीटरला. मग 1 किलोमीटर म्हणजे किती, 5000 मीटर होते, 500 मीटर होते, 100 होते की 1000 होते, तर किती होते, 1000 होते. मग याचा आन्सर काय आहे, 4 आहे है ना. तर 1000 मीटर्सला कमी झालेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर म्हणते ओझोन वायूचा वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो, मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. तपांबरामध्ये आढळतो, स्थितांबरामध्ये, बाह्यांबरामध्ये की दलांबरामध्ये. तर बाह्यांबरामध्ये तर शक्यच नाही, सगळ्यात बाहेर आहे, एवढ्या दूर तो ओझोनचा थर नाही आहे. त्यामुळे मग कुठे आहे तर स्थितांबरामध्ये. तपांबराच्या वरची जी स्थितांबराची लेअर आहे जी 50 किलोमीटर्सपर्यंत आहे त्या थरामध्ये 20 ते 30च्या रेंजमध्ये ऑलमोस्ट आपल्याला कमी जास्त हा ओझोनचा थर असलेला दिसून येतो. त्यानंतरचा बघा हा प्रश्न आहे, हा थोडा ट्रिकी दिसतात. 3000 मीटर उंचीचा पर्वत आहे. ठीक आहे. 3000 मीटर उंचीचा हा पर्वत आहे ज्याच्या पायथ्याशी तापमान, पायथ्याशी म्हणजे इथे किती आहे, इथे तापमान आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस दिसून येत आहे. ठीक आहे. तर त्याच्या माथ्यावर म्हणजे इथे किती तापमान असेल, तर आपण काय बघितलं, लॅप्स रेट आपल्याला काय दिसून येतोय, 6.4 डिग्री सेल्सिअस है ना. आणि आपल्याला 4 किंवा 5 म्हणूयात, 6.5 डिग्री सेल्सिअस आणि 30 किलोमीटर जायचं आहे, 30 डिग्री है ना. आणि किती, 3 किलोमीटर जायचं आहे म्हणजे किती होईल, 30 डिग्रीमधून तुम्हाला मायनस करायचं आहे 19.5 म्हणजे किती आन्सर येईल तुमचा
10.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कॅल्क्युलेशनवर गणित होतं, पण यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, लॅप्स रेट माहिती पाहिजे. त्यानंतर हा तापमानाचा प्रश्न आहे की दिवसातील सर्वाधिक तापमान या वेळेमध्ये असते. ठीक आहे, हा प्रश्न मी सोडून देते, तुम्ही याचा आन्सर काढा आणि जेव्हा आपण तापमानाचा टॉपिक घेऊ त्या टॉपिकमध्ये आपण सविस्तर याचा आन्सर बघू की किती वाजता असते. दुपारी 1 ते 2 वाजता असते, 2 ते 3 असते, 12 ते 1 असते. ठीक आहे, जस्ट उन्हाळा गेला, खूप कंटाळलो होतो आपण उन्हाळ्याला, बरोबर आहे. आता चाहूल आलेली आहे मान्सूनची. तापमानाचे उभे वितरण हे या घटकावर अवलंबून असते. म्हणजे तापमानाचे उभे वितरण कसे म्हणतोय आपण, ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीपासून वर जाता जाता हे जे तापमानाचं वितरण आहे हे कोणत्या घटकावर अवलंबून आहे, तर हे आहे आपलं लॅटिट्यूड्स आहेत का. लॅटिट्यूडनुसार तर लॅटिट्यूड्स तर असं वितरण आहे, याला उभं वितरण म्हणता येईल का, नाही, म्हणजे लॅटिट्यूड्स इज रॉंग. समुद्र सपाटीपासूनचं आहे का, समुद्र सानिध्य कमी जास्त नाही, याचा तर काही टॉपिकच नाही आणि सागरी प्रवाहसुद्धा नाही. तर काय आहे, ॲल्टिट्यूड्स, उंची, उंचीनुसार, बरोबर आहे ना, उंचीनुसारच आपण थर बघितले आहेत. उभे वितरण म्हणजे जो W काढला होता आपण तो. आणि त्यानंतर हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की वातावरणातील स्तरांना त्यांच्या उंचीनुसार त्यांची मांडणी करा. ठीक आहे, मग सर्वात आधी पृथ्वीवर काय येत आहे, तपांबर येत आहे, तपांबर इज A. त्यानंतर काय येत आहे, स्थितांबर येत आहे, स्थितांबर इज C है ना. त्यानंतर येत आहे आयनांबर, मध्यांबर नाही दिलं ऑप्शनमध्ये, सो आयनांबर इट्स B. आणि मग बाह्यांबर म्हणजे D. A, C आणि B, D म्हणजे सेकंड. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वातावरणाची संघटना आणि संरचना ही कम्प्लिटली जी आहे ती समजून घेतली आहे. 2 मिनिटांमध्ये आपण कन्क्लूड करूयात लेक्चरला. ओके, संघटनेमध्ये आपण काय म्हटलं होतं, वातावरणाच्या संघटनेमध्ये आपण म्हटलं होतं की 3 मेजर वस्तूंपासून वातावरण बनलं आहे. काय तर बाष्प, त्यानंतर वायू आणि एरोसोल्स किंवा धूळकण, ज्याला आपण पर्टिक्युलेट मॅटर म्हटलं होतं. आणि यामध्ये काय काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना आता पाठ झालेलं आहे. ओके, त्यानंतर आपण संरचना बघितली, तर ही 2 प्रकारे बघितली, होमोस्फिअर, हेट्रोस्फिअर बघितलं. आणि मेजर जी आहे ते कशा प्रकारे, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर है ना. त्यानंतर काय होतं आपलं आयनांबर आणि बाह्यांबरामध्ये आपण पृथ्वीच्या वातावरणाला जे आहे त्या थरांमध्ये विभाजित केलेलं आहे, हे आपण सगळं बघितलं. ठीक आहे, या सगळ्याचा स्वभाव बघितला, याच्या सगळ्याची वैशिष्ट्ये बघितली है ना. या सगळ्यांचं महत्त्व बघितलं की कशा प्रकारे हे तिघं जे आहेत आपल्याला वातावरणाच्या निर्मितीसाठी सगळे जे फिनॉमिनन असतात ते घडण्यासाठी महत्त्वाचे असतात. आणि शेवटी आपण प्रश्न सॉल्व केले. ठीक आहे, आता आपण भेटूयात जे आपलं लास्ट लेक्चर राहील या आपल्या MPSC प्रिलिम्स बँकसाठी जे आपण डेमो लेक्चर्स घेतले याच्या सिरीजमधलं, त्याहीमध्ये एक आपण असा महत्त्वाचा टॉपिक आणूया. ठीक आहे, थँक्यू.